नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका छोट्याशा पण तितक्याच महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहे. आपलं आरोग्य उत्तम असावं, आपली हेल्थ व्यवस्थित असावी असं प्रत्येकाला वाटतं आणि आपण आपल्या दिनचर्येमध्ये अगदी काही बेसिक बदल केले तरीसुद्धा उत्तम आरोग्य ही गोष्ट अगदी सहज साध्य करण्यासारखी आहे. म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये 9 अशा बेसिक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत, ज्या आपल्या आरोग्यावरती थेट परिणाम करतात. या 9 बेसिक महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जर करायला सुरुवात केलीत तर तुम्हाला तुमच्या आरोग्यावरती त्याचे खूप चांगले परिणाम हळूहळू दिसायला सुरुवात होतील. या गोष्टी इतक्या साध्या सोप्या आहेत की प्रत्येकजण अगदी सहजपणे करू शकतो. यातल्या काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी करत असण्याचीही शक्यता आहे, पण आणखीही काही नवीन गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून लक्षात येतील. खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा आजचा व्हिडिओ होणार आहे आणि नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. नंबर 1, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर कमीत कमी 1 ग्लास होईल इतकं कोमट पाणी आपण घ्यायला हवं. सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी कोमट पाणी घेण्याचे अनेक फायदे आहेत आणि आपण बऱ्याच व्हिडिओजमध्ये त्याबद्दल बोललेलो आहोत. रात्रभर आपलं शरीर उपाशी असतं, आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झालेली असते, म्हणून आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे पाणी अत्यंत गरजेचं असतं. ह्या कोमट पाण्यामध्ये तुम्हाला जर लिंबूचा रस ॲड करायचा असेल किंवा मध ॲड करायचं असेल किंवा दालचिनीची पावडर जर ॲड करायची असेल तरीसुद्धा तुम्हाला ती करता येईल. पण हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला यापैकी कुठलीही गोष्ट ॲड करायची नाही आहे तर तुम्ही फक्त कोमट पाणीसुद्धा घेऊ शकता. हे जे कोमट पाणी आहे हे आपल्याला वेट लॉसमध्ये सुद्धा खूप छान रिझल्ट्स देत असतं. त्यामुळे आपला मेटाबॉलिक रेट इम्प्रूव्ह होतो आणि वजन कमी करण्यामध्ये त्याची खूप छान मदत होते. चहा किंवा कॉफीनं आपण आपल्या दिवसाची सुरुवात करणं टाळायला हवं. नंबर 2, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरामध्ये 10 ग्लास होईल इतकं पाणी घेणं. आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपलं शरीर हे 75% जवळजवळ पाण्याने बनलेलं आहे आणि आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला त्याचं काम उत्कृष्ट पद्धतीनं करण्यासाठी पाण्याची गरज लागत असते. त्यामुळं पाण्याचा इंटेक आपला व्यवस्थितच असायला हवा. आपल्या शरीराच्या अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये पाण्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो. रेग्युलर बॉवेल फंक्शन्स म्हणजेच पचनसंस्थेचं काम व्यवस्थित चालण्यासाठी, टॉक्झिन्स फ्लश आउट करण्यासाठी म्हणजेच आपल्या शरीरातले अपायकारक घटक बाहेर टाकले जाण्यासाठी, ऑप्टिमल मसल परफॉर्मन्स म्हणजे स्नायूंचं काम व्यवस्थित राहण्यासाठी, इम्युन सिस्टमचं काम व्यवस्थित चालण्यासाठी म्हणजेच आपल्या शरीराची प्रतिकारक क्षमता व्यवस्थित काम करत राहण्यासाठी, स्किनच्या हेल्थसाठी, यासारख्या बऱ्याच अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये पाण्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो. व्यवस्थित प्रमाणात ज्यावेळेला आपण पाणी घ्यायला सुरुवात करतो अशा वेळेला बरेचसे प्रॉब्लेम्स आपोआप कमी झालेले आपल्याला दिसतात. जसं की युरिनरी प्रॉब्लेम्स आहेत, बऱ्याच प्रकारचे युरिन इन्फेक्शन्स आहेत, डिहायड्रेशन हेडेक्स आहेत किंवा पित्ताचे त्रास आहेत, पचनासंबंधीचे त्रास आहेत, कॉन्स्टिपेशनसारखा त्रास आहे. यासारखे बरेचसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आपोआप हळूहळू कमी होत जातात. उत्तम आरोग्यासाठीचा तिसरा महत्त्वाचा बेसिक रूल म्हणजे आहारामध्ये पुरेसे पोषक घटक घेणे. आता म्हणजे नेमकं काय तर आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारची फळं, वेगवेगळ्या प्रकारच्या बिया म्हणजे हेल्दी सीड्स, हेल्दी नट्स, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यायला हवेत. हेल्दी फॅट्स आपल्या आहारामध्ये असायला हवेत. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारची फळं, यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, भरपूर व्हिटॅमिन्स असतात, भरपूर मिनरल्स असतात. आपल्याला एजिंगकडे नेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना रोखणारे घटक असतात, ऑक्सिडेशनला रोखणारे घटक त्यामध्ये असतात आणि त्यामुळं आपल्या शरीराची एजिंगची जी प्रोसेस आहे ती स्लो डाऊन होत असते. आपली ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आणखी एक छोटासा रूल आपल्याला इथे करता येईल आणि तो म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये कमीत कमी एक तरी व्हिटॅमिन सी युक्त फळ आपल्याला घ्यायचं आहे. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. आंबटवर्गीय फळं ही व्हिटॅमिन सीने अत्यंत रिच असतात. जसं की लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, किवी, अननस, स्ट्रॉबेरी यासारखी फळं. किमान एक फळ तरी यापैकी आपण आपल्या आहारामध्ये दररोज समाविष्ट करायला हवं.
आता पाहूयात नंबर 4 चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती आहे आपल्या डिनरबद्दल. आपलं रात्रीचं जेवण हे नेहमी हलकं फुलकं असायला हवं. रात्रीचं जेवण खूप तुडुंब आपण करता कामा नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण आणि आपली झोपण्याची वेळ यामध्ये किमान 2 ते 3 तासाचं अंतर असायला हवं. रात्रीचं जेवण खूप उशिरा करणं, डिनर खूप हेवी असणं, खूप भरपेट, खूप तुडुंब जेवणं रात्री आणि रात्री जेवल्याबरोबर लगेच झोपणं, या गोष्टी अनेक आजारांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात. जीवनशैलीशी निगडीत असणारे अनेक आजार म्हणजेच आपल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड असणारे अनेक डिसीजेस त्यामुळं उद्भवण्याची शक्यता असते. अतिरिक्त वजन वाढ, बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढणं, अनेक प्रकारचे हृदयाचे आजार निर्माण होणं, कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ इम्पेअर्ड होणं, यासारख्या आजारांमागच्या अनेक कारणांपैकी हेही एक कारण आहे. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे डिनरनंतर 20 मिनिटांची शतपावली घेणं. ही गोष्टसुद्धा आपल्या ओव्हरऑल हेल्थवरती खूप परिणाम करणारी आहे. वजन वाढ जर तुमची होत असेल तर यामुळं तुम्हाला चांगला रिलीफ मिळणार आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर दुपारच्या जेवणानंतरसुद्धा तुम्हाला एक 15 मिनिटाचा वॉक घेणं खूप फायदेशीर ठरू शकतं. पण जर दुपारी तुम्हाला शक्य होत नसेल तर अशा वेळेला रात्रीचं जेवण झाल्यानंतर कमीत कमी 20 मिनिटांचा हलका फुलका वॉक तुम्ही घ्यायला हवा. पचनाचे अनेक प्रॉब्लेम्स त्यामुळे ठीक होतात. आपल्याला वेट लॉसमध्ये त्याचे चांगले रिझल्ट्स दिसतात आणि त्याचबरोबर गॅस, ब्लोटिंग यासारख्या ज्या इतर छोट्या मोठ्या समस्या आहेत त्यासुद्धा कमी होण्यामध्ये आपल्याला त्याची छान मदत होते. नंबर 6 6वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे दररोज किमान 45 मिनिटांचा ब्रिस्क वॉक घेणं. फिजिकल ॲक्टिव्हिटी आपल्या डेली रूटीनमध्ये खूप महत्त्वाची आहे. दररोजच्या व्यायामामुळं बऱ्याच आजारांची रिस्क कमी होत जाते, जसं की टाईप 2 डायबिटीस आहे किंवा स्ट्रोक आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हार्ट डिसीजेस आहेत. रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळं आपले स्नायू मजबूत होतात, आपले मसल्स स्ट्रॉंग होतात, मसल मास चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं आणि आपली स्ट्रेंथ वाढत जाते. रेग्युलर व्यायामामुळं आपल्या मनालासुद्धा खूप छान फायदे मिळतात. दिवसभर आपण फ्रेश राहतो, आपली एनर्जी टिकून राहते, आपले मूड्स इलेव्हेटेड राहतात. याआधी जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नसाल तर तुम्हाला सुरुवातीला अगदी 10च मिनिटांपासून सुरुवात करायला हवी आणि त्यानंतर हळूहळू मग तुमची वेळ आणि तुमचा स्पीड आणि तुमचा चालण्याचा पेस तुम्हाला वाढवत न्यायला हवा. आता पाहूयात नंबर 7 आणि 7वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपल्याला एखादा तरी पातळसर पौष्टिक पदार्थ नियमितपणे घ्यायचा आहे. आता म्हणजे नेमके कुठले पदार्थ? तर उदाहरणार्थ ज्वारीची आंबील किंवा नाचणीची आंबील तुम्ही घेऊ शकता. ज्वारीच्या कण्या तुम्हाला घेता येतील किंवा मक्याच्या कण्या तुम्हाला घेता येतील. मुगाचं कळण घेता येईल. एखादं पौष्टिक सूप किंवा ताक यासारख्या कुठल्याही एखाद्या पातळसर पण पौष्टिक पदार्थांचा आपल्याला आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा. जे लोक आपल्या वेट लॉस जर्नीवर आहेत त्या लोकांनी ही टिप अगदी आवर्जून फॉलो करायला हवी. आता पाहूयात नंबर 8 आणि 8वी महत्त्वाची गोष्ट. आत्तापर्यंत आपण कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या त्याबद्दल बोललो, पण आता 8वी आणि 9वी गोष्ट जी आहे त्यामध्ये आपण कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात हे पाहणार आहोत. तेलाचा वापर आपण कमीत कमी करायला हवा. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही रिफाईंड तेल वापरतो. बरेच लोक म्हणतात आम्ही डबल रिफाईंड तेल वापरतो. काही लोक म्हणतात आम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर करतो. तर त्यामुळं थोडंसं जास्त तेल आम्ही आहारामध्ये घेऊ शकतो. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की आपण हेल्दी तेल खात आहोत त्यामुळं त्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्त झालं तरीही चालतं, पण असं अजिबात नाही. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. तुमचं तेल कितीही जरी हेल्दी असलं तरीही त्याचा वापर तुम्हाला जपूनच करायला हवा. हेल्दी ऑइल्ससुद्धा बरेच प्रोसेस केलेले असतात. डीप फ्राय करण्याऐवजी बॉईल करणं, स्टीम करणं किंवा बेक करणं यासारख्या ज्या पॅरलल कुकिंग मेथड्स आहेत त्याचा वापरसुद्धा तुम्हाला करता येईल. तेलाऐवजी अधेमध्ये गाईच्या तुपाचा वापरसुद्धा एक अल्टरनेटिव्ह म्हणून चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. आता पाहूयात नंबर 9 आणि 9वी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पांढऱ्या पदार्थांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये जपून करायला हवा. आणि या पांढऱ्या गोष्टी म्हणजे साखर, मीठ आणि मैदा या 3 गोष्टी आपण आहारातून पूर्ण बंद करण्याची गरज नाही, पण त्यांचं
प्रमाण मात्र अगदी मर्यादित असायला हवं. अगदी साध्या सोप्या आणि प्रत्येकजण करू शकेल अशा या 9 गोष्टी आहेत आणि नक्की तुम्ही या गोष्टी करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.